कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या ठिकाणी पावसाचं सध्या तांडव असल्याचं चित्र आहे आणि उल्हास नदीनं देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे इथल्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय। एकूणच या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील रायते जुन्या ब्रिजवरती आपण आता आहोत आणि आपण जर पाहिलं तर उल्हास नदीने इशाऱ्याची पातळी ओलांडलेली आहे। आपण जर पाहतोय तर या ठिकाणी आता अशा पद्धतीने नदीमध्ये लाटा ज्या आहेत त्या उसळताना आपल्याला दिसतायत। काही वेळाने जर असा सतत पाऊस पडला तर धोक्याची पातळी देखील ही नदी ओलांडण्याची शक्यता आहे। आता सध्या याच हा जो जुना ब्रिज जो आहे तो ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मात्र काही वाहन चालक जे आहेत बेजबाबदारपणाने धोका पत्करून या ब्रिजवरून आपली वाहनं घेऊन जात असल्याचे काही दृश्य मिळालेले आहेत। बाजूला नव्यानं एक ब्रिज उभारण्यात आलेला तो कल्याण अहिल्यानगरला जातो। तो ब्रिज सध्या चालू आहे। पाऊस जर सतत कोसळत राहिला तर ही नदी जी आहे ती धोक्याची पातळी ओलांडू शकते असा इशारा जो आहे तो प्रशासनाने दिलेला आहे। त्यामुळे नदीच्या आजूबाजूला राहणारे जे गावं आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना देखील सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, रायते, कल्याण।